राज्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। पुढे 3 ते 4 तासात कोकण किनारपट्टीवरील काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचीही शक्यता। सतर्क राहण्याचे मंत्रालय प्रशासनाचे निर्देश। पहिल्याच पावसात मुंबईतील वरळी भुयारी स्थानकात पाणीच पाणी। वरळी स्थानकाचा संपूर्ण परिसर जलमय। आदित्य ठाकरेंकडून वरळी भुयारी मेट्रोची पाहणी। मुंबईत नालेसफाई पूर्णपणे नीट झालेली नाही। पालिकेने मान्सूनपूर्व आढावा बैठका घेतल्या नाही। आदित्य ठाकरेंची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील पावसाचा आढावा। पाण्याचा निचरा करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करू। मुंबई शहरासह उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊस। कुलाब्यात सर्वाधिक 105.2 मिलीमीटर पावसाची नोंद। वांद्र्यात 68.5 मिलीमीटर, सांताक्रूज 55 मिलीमीटर, सायनमध्ये 53.5 मिलीमीटर पाऊस। मुंबईतील मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम। मध्य रेल्वेवरील वाहतूक उशिराने। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा डबेवाल्यांच्या सेवेवर परिणाम। लोकल ठप्प असल्याने अनेक डबेवाले सेवा देऊ शकले नाहीत। होणाऱ्या गैरसोयीबद्दल डबेवाला संघटनेकडून दिलगिरी। मलबार हिल परिसरातील केम्स कॉर्नर जवळील रस्ता पावसामुळे बंद। तीव्र पावसामुळे केम्स कॉर्नरवर ड्रेनेजचं झाकण उघडलं। ड्रेनेजचं झाकण उघडल्यानं पाणी रस्त्यावर यायला सुरुवात। सतर्कता म्हणून पोलिसांनी रस्ता बंद केला। मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई, दादर टीटी परिसरात पाणी साचलं। नागरिकांची तारांबळ। मुंबईतील मंत्रालय परिसरात पाणी साचलं। मुंबईत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत। मुंबईतील कुलाब्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। नागरिकांचे हाल। सकाळपासून मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस। मुंबईच्या चर्चगेट परिसरात पाणी तुंबलं। जोरदार पावसामुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलला फटका। लोकल 15 ते 20 मिनिटांनी उशिरा। चाकरमान्यांचे हाल। नवी मुंबईत मुसळधार पाऊस। शिरवणे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। काही वाहनं शिरवणे भुयारी मार्गात बंद पडली। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। नागरी वसाहतीत पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। नवी मुंबईलाही मुसळधार पावसानं झोडपलं। एपीएमसी मार्केटमध्ये सखल भागात पाणी साचलं। मुंबईत मुसळधार पावसासमोर समुद्रालाही उधाण। दादर चौपाटीवर लाटांचा तडाखा। आज सर्वात मोठी भरती येणार असल्याची माहिती। बदलापूरच्या उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली। बदलापूरला मुसळधार पावसानं झोडपलं। रेल्वेच्या भुयारी मार्गात कार पाण्यात पूर्णपणे बुडाली। वाहन चालक अडकलेल्या कारमधून बाहेर। भुयारी मार्गात 10 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलं। मुंबईतील मुसळधार पावसानं मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश। मुसळधार पावसानं मुंबईला झोडपलं। मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी। किंग्स सर्कल भागात गुडघ्या एवढं पाणी तुंबलं। पनवेल शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपलं। पनवेल स्थानक परिसरात साचलं पाणी। साचलेल्या पाण्यातून प्रवाशांवर वाट काढण्याची वेळ।